नमस्कार, मी मोहिनी पवार. माझ्या यूट्यूब चॅनल फूड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे कोथिंबीर वडी. तर चला आपण साहित्य बघून घेऊया. कोथिंबीर वडीसाठी मी इथे कोथिंबीर घेतलेली एक जुडी, त्याला बारीक चिरून घेतलेलं आहे आणि धुवून घेतलेलं आहे. इथे मी बेसन घेतलेलं आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे. हिरवी मिरची तुम्हाला तिखट हवे असेल त्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता. लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत 20 ते 25 आणि पाव चमचा जिरं घेतलेलं आहे. इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आपल्याला मिक्स करण्यासाठी मिश्रण हे भांडं घेतलेलं आहे आणि पाणी घेतलेलं आहे. तर चला आपण कृती तयार करूयात. सगळ्यात आधी आपण हिरवी मिरची, लसूण आणि जिरं आपण याच्यामध्ये क्रश करून घेणार आहोत. हे मी मिशोवरून घेतलेलं आहे, तर मी याची लिंक तुम्हाला पाठवून देईन. आपल्याला फक्त याला असं हँडल आहे, हा आपल्याला फिरवायचं आहे फक्त असं. हे बघा आपलं क्रश करून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही, छान क्रश झालेलं आहे. तर आपण ही साईडला आणि हे जे आहे हे बघू शकता तुम्ही, मस्त क्रश झालेलं आहे. चला आपण याची तयारी करून घेऊ. हे बघा मी ही कढई घेतली आहे मिक्स करण्यासाठी. आधी घेतली होती मी लहान, ती जरा मला खूपच लहान वाटली म्हणून मी घेतली. आपण सगळ्यात आधी याच्यामध्ये ही सगळी कोथिंबीरची आहे कट केलेली घालून घेऊया. त्याच्यामध्ये हा क्रश केलेला जो आहे मसाला तो पण आपण सगळा घालून घेऊया. चवीनुसार मीठ. ते मी आधी अंदाजाने बेसन घालून घेतलेलं आहे, लागलं तर आपण परत घालून घेऊयात. आपण आता याला मिक्स करून घेऊया. हातानेच मिक्स करायचं आहे, आधी पाणी न घालता मिक्स करून घेणार आहोत आपण. थोडं थोडं पाणी घालून आपण याला आता थोडासा सैल असा डो तयार करून घेणार आहोत. हे बघा आपलं हे मिक्स करून झालेलं आहे. हे बघा असा डो तयार करायचा आहे आपल्याला. इथे मी डिशला ग्रीस करून घेतलेलं आहे. आता आपण हा डो याच्यामध्ये ट्रान्सफर करून थापून घेणार आहोत. चला करून घेऊया. हे बघा हे आपलं थापून झालेलं आहे. आता इथे मी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलं स्टीममध्ये. हे बघा इथे गॅसवरती मी स्टीममध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथे वरती चाळण ठेवलेली. ही इथे झाकण लावून ठेवलेलं आहे. आता आपल्याला याला 20 ते 25 मिनटं याची वाफ काढून घ्यायची. वाफेवरती याला शिजवून घ्यायचे. तर चला करून घेऊया. मिनटं झालेले आहेत. आपण आता गॅस बंद करूया आणि हे बघा हे झालेलं आहे आपलं. हे बघा चिपकलं नाही आहे हाताला, झालेलं आहे. थंड करून घेऊयात. हे बघा इथे मी क्यूब कापून ठेवलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या हिशोबाने तुम्ही क्यूब कापू शकता. हे बघा कापून घेतलेले आहेत. आता इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. आता आपण एक एक वडी जी आहे याच्यामध्ये सोडणार आहोत. आम्ही याला शॅलो फ्राय करून घेते. तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता तुम्हाला हवा असेल तर. तर हे बघा तयार आहे आपली कोथिंबीर वडी. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. थँक्यू.